कशाचंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, असं आपले वडीलधारे कायमच सांगत आलेले आहेत. पण अनुभव आल्याशिवाय कोणीही याच्यावर विश्वास ठेवत नाही. अगदी तसंच काही महाराष्ट्र सरकारचं सुद्धा झालेलं आहे. मागील सरकारने जनतेचे हित आणि निवडणुका लक्षात घेता लोकप्रिय योजनांचा सपाटा लावला होता. मोफत योजनांचा सपाटा लावला होता आणि निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मतदानही झालं. सरकार स्थापन सुद्धा झालं आणि अर्थातच या योजनांचं त्यांना फळ सुद्धा मिळालं. पण आता या सर्वच योजना आणि महाराष्ट्र राज्याचं हित त्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं विद्यमान. पूर्वीची रेल गेअर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आताची केअर हेल्थ इन्शुरन्स. संपूर्ण कुटुंबासाठी सामायिक विमा राशी, कोरोना कव्हरेज, एकच विमा हप्ता, ॲम्ब्युलन्स चार्जेस, सिंगल प्रायव्हेट एसी रूम, आयुष्यभर नूतनीकरण, नर्सिंग खर्च, सर्जन चार्जेस आणि तज्ज्ञांची फी. दरवर्षी संपूर्ण कुटुंबाची मोफत तपासणी. आजच आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यासाठी संपर्क करा. सरकारनं मनावर घेतल्याचं दिसतंय, कारण राज्यातील वित्तीय तूट वाढत चाललेली आहे. म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांच्यामधील तफावत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. राज्यातील लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून जनतेला आर्थिक लाभ तर मिळतोय, पण या योजनांमुळं सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताणसुद्धा पडतोय आणि याची चर्चा सातत्यानं सुरू असल्याचं आपण बघितलेलं आहे. असे अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांनी या संदर्भात इशारासुद्धा दिलेला आहे. पण याचं गांभीर्य आजपर्यंत लक्षात घेतलं गेलं नव्हतं. आता देखील राज्य सरकारने या योजनेचा ताण लक्षात घेता इतर जे विभाग आहेत त्यांच्या खर्चाला कात्री लावायला सुरुवात केलेली आहे, अशी चर्चा होत आहे. अर्थ विभागाने तसेच आदेश सर्व विभागांना दिलेले आहेत. येत्या काळामध्ये काही योजना बंद सुद्धा पडू शकतात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवरती काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया. अर्थ विभागाने नेमकं काय आदेश दिलेले आहेत ते बघूयात. या आदेशामागची कारणं आणि त्यांचे परिणाम दोन्ही जाणून घेऊयात. यासोबतच मोफत योजना संदर्भात सुप्रीम कोर्टाने नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे यावरती सुद्धा प्रकाश टाकूया. नमस्कार, मी किरण, तुमचं स्वागत आहे डिजिटल एज्युकेशनमध्ये. तर सर्वप्रथम आपण बोलूया राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. तर राज्यातील या संदर्भातील निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना सरसकट 1500 रुपये प्रति महिना देण्याची योजना ही होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचं दिसून आलेलं आहे. राज्यातील महिलांना दर महिन्याला दिल्या जात असणाऱ्या सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या या योजना मागं पडलेल्या आहे. त्याच्यामध्ये कात्री लागलेली आपल्याला दिसून सुद्धा येत आहे आणि हे लक्षात पण आलं होतं. राज्याच्या एकूण खर्चावरती अतिरिक्त बोजा पडलेला होता आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सरळ बसलेला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं ठिबक सिंचनासाठीचं अनुदान गेल्या काही काळापासून थांबवण्यात आलेल्याचं समोर आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5,60,00,000 रुपयांचा अनुदान गेल्या काही महिन्यापासून थकलेला आहे आणि सरकारकडून निधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा पैसा कुठून देणार असा पेच कृषी विभागासमोर निर्माण झालेला आहे. आता या अशा ज्या योजना आहेत याच्यामुळे आपल्या राज्याचं एकूणच आर्थिक गणित बिघडल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खिशातून ठिबक सिंचन बसवलेलं आहे. ठिबक सिंचन यासोबतच वेगवेगळी अवजारं जी आहेत त्याच्यासाठी मिळणारं अनुदान गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. शेतकऱ्यांनी हे अनुदान मिळावं म्हणून योग्य त्या वेळी अथॉरिटीकडे अर्जसुद्धा केलेला आहे, तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती अनुदान अद्याप जमा झालेलं
नाही आहे असं सांगितलं जातं. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे कधी येतील याच्याविषयी सुद्धा अजून काही फिक्स माहिती समोर आलेली नाही आहे. पण लाडक्या बहिणीसाठी शेतकऱ्यांवरती सरसकट अन्याय केला जातो अशी टीका मात्र घडून आलेली आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार 152 कोटी 71 लाख रुपयाचं अनुदान हे थकलेलं आहे. राज्य सरकारकडून दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला जातो आणि त्यांच्यासाठी बजेटमध्ये 45 कोटी ते 46,000 कोटी रुपये याची 45,000 कोटी ते 46,000 कोटी रुपये याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली होती. पण या अशा ज्या योजना आहेत त्यांच्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला फटका बसत असल्याचं आता स्पष्ट होताना दिसून येत आहे. अनेक जनहितासाठीच्या योजना रखडल्या गेलेल्या आहेत आणि विकास कामासाठी दिला जाणारा जो निधी आहे तो आणि एज्युकेशनसाठीचा निधी घ्या किंवा आरोग्यासाठीचा निधी घ्या, जो असा निधी आहे पॉप्युलर आणि या मोफत योजनांसाठी दिला जात असल्याचं समजलं जात आहे. आता विषय फक्त लाडकी बहीण योजनेपुरताच मर्यादित राहिलेला नाही आहे किंवा एकाच योजनेमुळे राज्यातील आर्थिक घडी बिघडली, आर्थिक परिस्थिती बिघडली असं सुद्धा नाही आहे. गेल्या काही काळातील योजनांवरती आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या निधीवरती जर का आपण एक नजर टाकली तर लक्षात येतं की गणित नेमकं कुठे चुकलं आहे. ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्यासाठी 46,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यांच्यासाठी सुद्धा 14,761 कोटी रुपये, मुलींना मोफत शिक्षण, मोफत उच्च शिक्षण यांच्यासाठी 1,800 कोटी रुपये, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यांच्यासाठी 5,500 कोटी रुपये, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यांच्यासाठी 1,300 कोटी रुपये, लेक लाडकी यांच्यासाठी 1,000 कोटी रुपये, मुख्यमंत्री वयश्री योजना 480 कोटी रुपये आणि गाव तिथं गोदाम योजना यांच्यासाठी 341 कोटी रुपये. अशा पद्धतीनं निधीचं वाटप गेल्या काही काळापासून केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काही काळापासून केले दिसून येत आहे. जर का आपण व्यवस्थित आपल्या राज्याच्या एकूण आर्थिक परिस्थितीवरती नजर टाकली तर आपल्याला हे स्पष्टपणे दिसून येईल की नवीन उत्पन्नाची साधन निर्माण होताना दिसत नाही आहे. पण सरकारला योजना मात्र सुरू ठेवायच्या आहे. योजना का सुरू ठेवायच्या आहे तर अर्थातच आपल्या इथल्या जनता हित लक्षात घेऊन योजना सुरू ठेवण्याच्या आहेत. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की चालू वर्षामध्ये मार्च अखेर महसूल आणि भांडवली खर्चामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. कारण की तूट वाढत चाललेली आहे. म्हणजे नेमकं कसं बघा, जर का सरकारच्या उत्पन्न 1 रुपया असेल तर सरकार कुठपर्यंत खर्च करू शकतं? 1 रुपया 3 पैशापर्यंत सरकार खर्च करू शकतं. पण असं झालेलं नाही आहे. वरचे 3 पैसे सरकार खर्च करू शकतं कारण की जशी परवानगी त्यांना असते. हे वरचे 3 पैसे जे सरकारकडून खर्च केले जातात त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होत असते. पण आता असं होतं आहे की राज्याचं उत्पन्न हे तेच मुळामध्ये 1 रुपयासुद्धा नाही आहे. पण खर्च जो आहे हा 1 रुपया 3 पैसे किंवा त्याच्या पलीकडे गेल्याचं सांगितलं जातं. या मोफत घोषणा ज्या आहेत त्याच्यामध्ये 2 लाख कोटी रुपयापेक्षा अधिकची वित्तीय तूट निर्माण झालेली आहे. निधी जो आहे तो निधी उपलब्ध होत नसल्यामुळे सरकारला आता आखाडता हात घ्यावा लागत आहे. आवश्यकता तो खर्च करण्यासाठी सुद्धा सरकारने पैसे उपलब्ध नाहीत आणि म्हणूनच मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 70% खर्च करण्यात यावी असा आदेश काढण्यात आलेला आहे. वाहनांच्या इंधनाचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप वर्षानंतर पहिल्यांदाच कपात करण्यात आलेल्या आहेत. विदेश प्रवास, प्रशासन, कम्प्युटरसाठीचा खर्च, जाहिरात, बांधकाम, कंत्राटी सेवा, सहाय्यक, अनुदान, मोटर वाहन यांच्यासाठीचा निधी, वितरणाच्या प्रस्ताव, प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला याची खात्री करूनच आता त्या विभागाकडे किंवा वित्त विभागाकडे पाठवावे लागणार आहेत. खर्च न होणारा निधी क्षेत्रीय अधिकारी मंडळ आणि महामंडळाच्या बँक खात्यामध्ये ठेवता येणार नसल्याचं वित्त विभागाने स्पष्ट केलेलं आहे.
आपलं खूप वेळेस असं ऑब्झर्वेशन असेल, तसा अनुभव खूप साऱ्या जणांना आलेला आहे की जसा जसा मार्च एंड यायला लागतो तसे मोठ्या प्रमाणामध्ये आलेला निधी खर्च करण्यासाठी त्या त्या विभागाकडून लगबग केली जाते आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा खर्च होतो किंवा जो काही निधी खर्च होतोय त्या कामाची गुणवत्तासुद्धा राखली जात नाही. पण यावेळेस असा निधी जो आहे त्याला कात्री लावण्याचा निर्णय आपल्या अर्थ विभागाने घेतलेला आहे. या आर्थिक वर्षाचा विचार करता 12 फेब्रुवारीपर्यंत सरकारने 823 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 6,18,000 कोटी रुपये वितरित केले आहेत. प्रत्यक्षात खर्च झालेला आहे 3,86,000 कोटी रुपयाचा. म्हणजे अर्थसंकल्पात जी तरतूद होती त्याच्यापैकी 50%च्या आतच हा खर्च झालेला आहे आणि म्हणूनच उरलेल्या कालावधीमध्ये जो काही खर्च केला जाणार आहे त्या खर्चावरती मर्यादा घालवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. यंदा सुमारे 5,51,000 कोटी रुपयांचे महसूल सरकारकडे जमा होऊ शकतो. म्हणजे झालेला खर्च कमी आहे, महसूल जास्त गोळा होणार आहे. याच्यातूनच वित्तीय तूट जी आहे त्या अजून कमी करता येऊ शकते. सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आता हे सर्व करण्यामागचं कारण काय, तर चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार राजकोषीय तूट जी आहे 11,000 कोटीची आहे. त्याच्यासोबत पावसाळी अधिवेशनामध्ये 94,610 कोटी रुपये, तर हिवाळी अधिवेशनामध्ये 35,000 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळे ही एकूण तूट 2.25 लाख कोटीवरती गेलेली आहे. निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये सवलती दिल्या गेल्या. यासोबतच योजनांचा जो बडेमार केला गेला. आता हे सर्व होत असताना त्यावेळेस वित्त विभागाने सरकारला सावध केलेलं होतं. वित्तीय तूट मगाशी म्हटलं तसं एकूण उत्पन्नाच्या 3% अपेक्षित असते, पण त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ते खूपच अवघड होत जातं आणि अशीच परिस्थिती जर का राहिली तर वित्तीय तूट वाढून एकूणच राज्याचा आर्थिक डोलारा कोसळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. म्हणजे पंजाबमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि दिल्लीमध्ये काय घडतं आहे याच्याविषयी आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहे पुढं. हे कुठेतरी जाऊन थांबव म्हणून सरकारनं आता एकूण खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता असं जरी असलं तरीसुद्धा शिष्यवृत्ती, विद्यावेतन, कर्ज, व्याज, निवृत्ती वेतन विषयक खर्च याच्यामध्ये कुठेतरी कपात करण्यात आलेली नाही. आता जर का आपण बघितलं निवडणूक पूर्व आश्वासन नेमकी काय आहे, तर बघा, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार, महिलांना सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश केला जाणार, महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची प्रशिक्षण दिलं जाणार, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 120,000 रुपयांचा 15,000 रुपये दिले जाणार, प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार, वृद्ध पेन्शन धारकांना 1,500 वरून 2,100 रुपये दिले जाणार, 25 लाख नवीन रोजगार योजना निर्माण केल्या जाणार, महिन्याला 10 लाख, विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार, ग्रामीण भागामध्ये 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार, अंगणवाडी आणि आशा सेविकांचं मानधन वाढ करून त्यांना दर महिना 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार, वीज बिलामध्ये 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवरती भर देणार, शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील GST अनुदानाच्या स्वरूपामध्ये परत देणार, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 6,000 भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादक प्रक्रिया आणि एकूणच मूल्यवर्धन करण्यासाठी एकूण चेन जी आहे चेन तयार करणार,
गरीब कुटुंबातील किंवा कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा दिला जाणार हे सर्व काही आहे. यासोबतच अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी 15 लाखापर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र OPD, त्यांना घरबसल्या घरपोच सर्व कागदपत्र वगैरे हे द्यायचं आहे. आता सरकारला या सर्व आश्वासनाची जर पूर्तता करायची आहे तर त्याच्यासाठी निधी लागणार आहे. या सरकारचं एकूण हेतू आणि एकूण धोरण याच्याविषयी काही शंका नाही आहे, पण निधी जो आहे त्याच्याविषयीचं सोंग जे आहे ते आणता येणार नाही आहे. नवीन स्रोत निर्माण होत नाही आहे. GSTमुळे ऑलरेडी केंद्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहावं लागतं आहे. रुपया एका बाजूला कमजोर होत चाललेला आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी खर्च कमी करणं गरजेचं आहे, जे सरकारला लक्षात आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी या मोफत धोरणावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकांना आत्मनिर्भर बनायचं आहे. त्यांनी तसा विचार मांडलेला होता, पण त्यांचं सरकार लोकांना परजीवी बनवतंय का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला होता. निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण किंवा अन्य योजनांमध्ये फुकट जाणाऱ्या वस्तूंमध्ये लोकांना काम करण्याची इच्छा होत नाही आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हे सर्व सांगताना महाराष्ट्रातील लाडक्या बहीण योजनेचे सुद्धा उदाहरण दिलेले आहे. आता बघा, कोर्ट असं म्हणतंय, म्हणजे कोर्टाची या एकूणच मोफत दिल्या जाणाऱ्या घोषणांवरती आणि मोफतचं सवय लावण्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे. घरी बसून मोफत मिळत असल्याने समाजातील एका वर्गाची काम करण्यासाठी बाहेर पडण्याची इच्छाच राहिलेली नाही. या मोफतच्या योजनांमुळे लोकांना काम करण्यापासून तसेच देशाच्या प्रगतीतील सहभागापासून परावृत्त ठेवत असल्याचं निरीक्षणसुद्धा सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि याच्यामुळे हा एकूणच विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. विषय फक्त एकूणच राज्यातील आर्थिक परिस्थिती याच्यापुरता मर्यादित नाही आहे. बघा, म्हणजे आता कोर्ट जे या ठिकाणी म्हणते की एका विशिष्ट वर्गाची आता काम करण्याची वृत्ती राहिलेली नाही आहे. मोफत गोष्टी मिळत असल्यामुळे आता याचा फटका जर कोणाला सर्वाधिक बसत असेल तर आपल्या इथं जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग, त्यांना याचा सर्वात मोठा फटका बसत आहे. आपल्याला असल्याचं तुम्हाला ग्रामीण भागामध्ये कुठेही चर्चा केल्यानंतर लक्षात येतं की किंवा खूप सारे जण याचा अनुभवसुद्धा घेत असतील. मजूर मिळणं प्रचंड अवघड झालेलं आहे. म्हणूनच मोफत गोष्टी देऊच नाही का, तर तसं सुद्धा नाही. या संदर्भात आहे ना, आपण एक नवीन व्हिडिओसुद्धा तयार करणार आहे. वीज संदर्भात नेमकं धोरण काय आहे, आता या मोफत योजना ज्या आहेत याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्राचं नुकसान होतं का, तर तसं बी नाही आहे. बघा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगणा इथंसुद्धा अशी काहीशी परिस्थिती आहे. सरकार येणाऱ्या काळामध्ये योजना बंद करणार का, म्हणजे तिथंसुद्धा जशी होताना दिसते की तशी येणाऱ्या काळामध्ये ज्या योजना बंद होतील आणि तर तसं सुद्धा म्हणजे योजना बंद होतील किंवा होणार पण नाही अशी घोषणा पण सरकारने केलेली नाही की योजना बंद करणार आहे. पण मग उलट राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार सांगितलेले आहे. वाढती तूट लक्षात घेता नवीन स्रोत शोधून महसुलामध्ये वाढ करणं मात्र निश्चितपणे आवश्यकता आहे. म्हणूनच मागे मुख्यमंत्री महोदयांनी नवीन महसूल मिळवण्यासाठी स्रोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणासुद्धा केलेली होती. आजच्या दिवशी राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघता राजकीय पुढाऱ्यांनी मोफत गोष्टी देण्याची योजना, आश्वासनं आणि कल्याणकारी योजना या दोघांमध्ये फरक करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण की मोफत काहीतरी देतो हे आश्वासन वेगळी गोष्ट आहे आणि कल्याणकारी योजना ही वेगळी गोष्ट आहे. आता माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायची आणि तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघत राहा डिजिटल एज्युकेशन. धन्यवाद.